देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मुक्तिभूमी येवला। मुक्तिदिनानिमित्त भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। आपल्या येवला येथील धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनाच्या अर्थातच मुक्ती दिनाच्या निमित्ताने आज येवला मुक्तिभूमी येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत आदरांजली वाहिली। तसेच उपस्थित अनुयायी बंधू भगिनींना संबोधित केले। यावेळी बोलताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती। त्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। धर्मांतराच्या ऐतिहासिक घोषणेनंतर तब्बल 21 वर्षांनी 13 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर घोषणाची प्रतिज्ञापूर्ती केली होती। त्यामुळे नागपूर हा धर्मांतराचा कळस तर येवला मुक्तिभूमी धर्मांतराचा पाया असल्याचे मत व्यक्त केले। या स्थळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श लाभल्यामुळे हे स्थान अतिमहत्त्वाचे तीर्थस्थळ बनलेले असल्याची भावना यावेळी मांडली। त्यामुळे या मुक्तिभूमीमध्ये 30 कोटी रुपये निधी खर्च करून या स्थळाचा परिपूर्ण विकास करण्यात आला असल्याची माहिती यावेळी दिली। यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे, भगीनाथ पगारे, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, संजय पगारे, दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, सुभाष गांगुर्डे, मकरंद सोनावणे, समाधान पगारे, देवीदास निकम, सौरभ जगताप यांच्यासह पदाधिकारी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हजारांच्या संख्येने उपस्थित होते। देवराज न्यूज येवला।